गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 7. सकाळी 7 वाजता केवढं उजाडलंय. गाईज मी मॉर्निंग पर्सन बिलकुल नाही आहे. तसेच सकाळी चिन्मय ऑफिसला गेला होता, सो मी क्विकली मला एक चहा बनवला, बिकॉज चहाशिवाय माझा पूर्ण दिवस जात नाही. आणि चिन्मयला बाकी सगळा ब्रेकफास्ट घेऊन आला होता, सो मी ते क्विकली चहा बनवते आणि चहासोबत जे काय त्याने आणलं आहे ते मी खाणार होते. एवढं सगळं मी नाही खाल्लं, थोडंफार खाल्लं. नंतर मी क्विकली रेडी होते. हे तुम्ही बघू शकता, मी खूप फास्ट हा रेकॉर्ड केला आहे व्हिडिओ. चिन्मय येईपर्यंत विचार केला रेडी होऊन बसू, आणि हे सगळं माझा मेकअप लावून मी असं ठेवलं होतं आणि मी डिसाईड करत होतं काय काय करायचं. सो मी आता क्विकली आणि हा ना मला गेट रेडी विथ मीवाला व्हिडिओ पण मी इंस्टाग्रामवर हे केला आहे, पोस्ट केला आहे. आणि मला हा सेशन खूप आवडतो. मी कुठे पण गेले तर मला हा पर्टिक्युलर टाईम खूप आवडतो, जेव्हा मी पटकन रेडी होते आणि मला सगळं मॅचिंग आणि सर्व गोष्टी असं मॅचिंग करायला, पुन्हा सगळं रेडी व्हायला मला खूप आवडतो. हा माझा सगळ्यात फेवरेट पार्ट असतो, जेव्हा मी कुठे ट्रिपला जाते आणि मी ऑलरेडी सगळं ऑर्गनाईज करून ठेवते की मला कोणत्या दिवशी काय घालायचं आहे. सो मी आता यावेळेला ठरवलं होतं की आता आम्ही जे कुठे जाणार त्याप्रमाणे मी कपडे सगळे डिसाईड करून गेले होते. पण हा जो सर्व मेकअप करते मी, हा खूप रॅन्डम करते. मी असं काही डिसाईड नव्हतं केलं की काय करायचं आहे ते. पण हे जे माझे फिक्स प्रॉडक्ट्स आहेत हेच प्रॉडक्ट मी मेकअपसाठी यूज करते. आणि हे खूप रिजनेबल आणि खूप क्लासी आणि खूप ब्रँडेड प्रॉडक्ट पण आहेत. असं नाही की खूपच चीप आहेत किंवा खूपच स्वस्त आहेत. सो हे माझे स्पेसिफिक खूप फेवरेट ब्रँड्स आहेत, ते मी वापरते. त्याच्यामुळे चांगला लुक पण येतो आणि माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मला पर्टिक्युलर ब्रँड्सच मी यूज करू शकते. हे सगळं मोस्टली मी शुगर प्रॉडक्ट यूज केले आहेत आणि मॅबलिन प्रॉडक्ट यूज केले आहेत, जे की अफोर्डेबल पण आहेत आणि त्याच्यासोबत तुमच्या स्किनला खूप चांगले सुद्धा आहेत. आणि लिपस्टिक म्हणून मी त्या शुगरची लावली आहे ही. मी ॲक्च्युली ट्रिपला जायच्या आधी माझे हेअर वॉश केले होते, पण तुम्हाला सांगू ट्रॅव्हलिंगमध्ये माझे हेअर्स खूप खराब झाले आणि खूप ड्राय फ्रीझी वाटत होते, त्यामुळे मी हेअर वॉश केला त्या दिवशी. सो आता मी हेअर ड्राय करते आणि सगळ्यात लास्टला मी लेन्स लावला. आता मी डिसाईड करते की मला काय घालायचं आहे. सो मी आता रेडी झालेली आहे आणि त्या चिन्मय येणार. चिन्मयाने मला $100 दिले होते, बिकॉज मी करन्सी एक्सचेंज नव्हती केली. सो तो रोज मला 100 किंवा $150 देत होता खर्चासाठी, आणि ज्याते मला हवं ते मी शॉपिंग करत होती. हाय गाईज, आता मी रेडी झाले आहे. माझा लूक आजचा, कारण मी फ्लावर डोममध्ये चालू, मग मी आज फ्लावरची थीम केली आहे. आणि चिन्मय तिथे आहे. चिन्मय आता जस्ट आला बाहेरून. आता पटकन मी जातो बाहेर आणि आता इथं थोडंसं मला लंच करायचा. लंच नंतर आम्ही जाणार आहे. तुम्ही मग दाखवेन कशी दिसते मी. निघालो आहे आता, आणि त्याचं बघा हे बटन दाबायचं म्हणजे सगळे जे आमच्या ज्या गाड्या आहेत त्या थांबतात 20 सेकंडसाठी. आणि समोरच आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवलो, कारण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता. तर पटकन आम्ही क्विकली आय गेस सँडविच खाल्लं आणि समथिंग ज्यूस प्यालो, ऑरेंज ज्यूस. आणि जास्त भूक पण नव्हती मला, सकाळी मी खूप हेवी नाश्ता केला होता म्हणून. हा चिन्मय ऑफिसमधून आला होता, त्यामुळे थोडासा तो हंग्री फील करत होता, त्याने बऱ्यापैकी खाल्लं. इथून आम्ही कॅब केली आणि तुम्हाला सांगितलं इथे पण कॅबचे भरपूर पैसे झाले होते. मला एक्झॅक्ट आता अमाऊंट माहिती नाही आहे. आता आम्ही आज जाणार 2 ठिकाणी. एक जाणार आम्ही फ्लावर डोममध्ये आणि एका ठिकाणी आम्ही क्लाउड फॉरेस्टच्या 2 ठिकाणी जाणार आहे, जे खूप 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 सुंदर आहे गाईज. एकदा तरी तुम्ही आलंच पाहिजे. हे बघा इतकं क्लीन नीट मस्त आहे. हे आहे क्लाउड फॉरेस्ट. आम्ही आधी गेलो फ्लावर डोममध्ये, कारण त्याने मला सजेस्ट केलं तुम्ही पहिल्यांदा फ्लावर डोममध्ये जा, आणि हे खूप चांगलं सजेशन होतं. इथे बघू शकता इकडे एवढ्या प्रकारचे फुलं आहेत. तुम्ही जर फ्लावर तुम्हाला फुलं प्रेमी असाल तर तुम्हाला ही जागा प्रचंड आवडली, आणि मला तर इतकी आवडली. एवढ्या व्हरायटीचे फुलं मी एका वेळेस कुठेच पाहिली नव्हती. खूप सारी फुलं आहेत तुम्ही बघू शकता, आणि सगळ्या प्रकारची फुलं आहेत इथे. मागे तर मी एंट्राचा 2-3 व्हिडिओ काढले, मी खूप जास्त व्हिडिओ नाही काढू शकत. देन इथे पण खूप लहान लहान फुलं आहेत. नाही, आणि सगळे माझ्या टॉपकडे बघत होते. सगळ्यांना माझा टॉप एवढा आवडत होता. मला 3-4 लोकांनी कॉम्प्लिमेंट पण केलं की ब्युटिफुल टॉप, यू लुकिंग नाईस इन दिस आउटफिट. असं मला ना ॲक्च्युली खूप आणि मला वाटत होतं की खूप मी ऑकवर्ड दिसते किंवा खूप मी कसं विचित्र वाटते का. पण नंतर जेव्हा लोकांनी कमेंट करायला स्टार्ट केली, पण फॉरेनर लोकांनी, तर मला खूप असं छान वाटलं. आणि चिन्मय आणि मी ट्विनिंग केलं होतं इकडे, दोघांनी पर्पल घातलं होतं. आणि इथून आता आम्ही गेलो आहे क्लाउड फॉरेस्ट. काहीच बघा किती सुंदर आहे, आणि लिटरस वाटतं की पाऊस पडतो आहे. आणि इथे ना हे आता व्हिडिओमध्ये एवढं
छान म्हणजे माहिती नाही दिसतंय की नाही, पण समोर इतकं ब्युटिफुल आहे. आम्हाला एकदम पावसाळ्यामध्ये आल्यासारखं वाटतं आणि बघा किती सुंदर सजवलं आहे आणि एवढं मेंटेन केलं आहे. आणि ते आउटफिट मी चेंज केला होता. मी स्कर्ट आणि टॉप घातला होता आणि मी गेलो टॉप फ्लोअरला. इथे ना जे फ्लोअर्स आहे 2nd, 3rd, 4th खूप सुंदर आहेत गाईज. खूप म्हणजे मी तर शब्दामध्ये सांगू शकत नाही, इतका सुंदर हा मोमेंट होता. आणि हा पूर्ण ना तुम्हाला जरा पण असं वाटत नाही की दिवस आहे, असं वाटत होतं की संध्याकाळ आहे आणि खूप असं छान फील होत होतं. इथे आम्ही खूप व्हिडिओज काढले आणि ही वन ऑफ द बेस्ट इव्हनिंग होती माझ्या लाईफ. फॉरेस्ट आमचं फिरून झालं आहे. चिन्मय आजार इथे काही दिसत नाही आहे. नेक्स्ट कुठे जाणार मला माहिती नाही. पूर्ण दिवस आमचा इथेच गेला. इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. इथून आपल्याला खाली जायचं आहे, इथून पुन्हा कॅब. पण हे बघा इथे असे मध्ये मध्ये स्पॉट्स होते जे की खूप बघण्यालायक आहेत. आणि ह्या दोघांची एंट्री फी समथिंग 2,500 आहे पर पर्सन, म्हणजे दोघांची मिळून. आणि अजून ना तुम्हाला आतमध्ये काय शोज वगैरे बघायचं त्याची प्राईस कमी जास्त होऊ शकते, पण मोस्टली ह्याची तेवढी प्राईस आहे. इथून आम्ही काहीतरी खायला गेलो आणि चिन्मय आय गेस हे मॅकडी होतं, आय डोंट रिमेंबर प्रॉपरली. तर आम्ही खाल्लं आणि इथून आम्ही गेलो गार्डन्स बाय द बे. काही इथे ना शोज असतात 15 मिनिट्सने, जे की इतके मस्त वाटतं. तुम्ही बघा मी किती एन्जॉय करते. इथे म्युझिक वाजते आणि हे सगळे लाईट्स असतात आणि हे मेन अट्रॅक्शन आहे सिंगापूरचं, वन ऑफ द मेन नॉट हा शो तुम्ही जर बघा तुम्ही खूप एन्जॉय कराल. इथून खूप मस्त एन्जॉय करून आता मी चाललो आहे आमच्या कॅबकडे. आता कॅब पण आम्ही जाणार आमच्या पूर्ण रूमवर. सो हे तुम्ही बघू शकता, हे रस्ते वगैरे पण किती छान आहेत आणि इथे कॅब सिस्टम पण खूप छान अवेलेबल आहेत. तर गाईड आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तेवढं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय, टेक केअर गाईज.